नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी हॉटेलसारखी मस्त चमचमीत इथे पावभाजी बनवणार आहोत. अगदी कमी वेळेमध्ये आहे, झटपट होणारी आहे, साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि चवीला म्हणणार तर हॉटेलपेक्षा कमी नाही. ही बनवलेली भाजी 8 ते 10 लोकांसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे. तर चला आजची ही मस्त चमचमीत भाजी आपण कशी बनवलेली आहे ते बघूया. तर सुरुवातीला इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते आहे. 8 ते 10 लोकांसाठी पुरेल एवढी आज आपण भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी मटारचे दाणे घेतलेले आहे. हे ताजे मटारचे दाणे, ज्या शेंगा आहेत त्या मी सोलून घेतलेल्या. 4 मोठ्या आकाराचे बटाटे इथे मी साल काढून असे कट करून घेतलेले आहे मीडियम आकारामध्ये आणि पाण्यात घालून ठेवलेले आहे. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा फ्लावर इथे मी अर्धा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ असा साफ करून मीडियम आकारात कट करून घेतलेला. 2 मोठ्या आकाराचे टमाटे इथे मी कट करून घेतलेले आणि थोडंसं इथे मी गाजर घेतलेलं आहे. गाजर हे ऑप्शनल आहे, नाही असलं तरीही चालेल. आता एवढं सामान आपण सुरुवातीला लागणार आहे. नंतर लागणारं साहित्य मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. आता हे एवढं साहित्य आपल्याला सुरुवातीला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला. कुकर गरम झाल्यानंतर एक पळी यामध्ये मी तेल घालते आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरं घालायचं. मस्त जिऱ्याची आपल्याला सुरुवातीला फोडणी द्यायची, म्हणजे पावभाजी ही चवीला खूप छान लागते. आता जे बटाटे आपण कट करून घेतलेले होते ते यामध्ये मी घालते सुरुवातीला. 1 वाटी इथे आपण मटारदाणे घेतलेले ते घालायचे. गाजर घालते. जे टोमॅटो आपण कट करून घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं. त्यानंतर जे फ्लावर इथे आपण कट करून घेतलेली होती ते यामध्ये मी घालते. संपूर्ण भाज्या घातल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते, म्हणजे भाज्यांपुरतंच यामध्ये मी मीठ घालून घेते. त्यानंतर 1 चम्मच यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आणि मिरची पावडर घातल्यानंतर छान असे इथे मी हे संपूर्ण भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहे. यामध्ये आपण मिरची पावडर आणि मीठ घातलेलं त्यामुळे भाज्यांना मस्त असा फ्लेवर येतो. छान भाज्यांमध्ये मीठ आणि मिरची पावडर मुरतं आणि ते चवीलासुद्धा खूप छान लागतं. आता इथे मी 1 क्यूब बटर घेतलेलं आहे. 1 क्यूब इथे आपल्याला बटर घालायचं आणि भाज्या शिजेल इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं. म्हणजे जेवढ्या मी भाज्या घेतलेल्या होत्या त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे भाज्या ह्या व्यवस्थित शिजतात आणि पाणी हे कुकरच्या बाहेर येत नाही. तर इथे मी कुकरमध्ये एक 4 ते 5 शिट्ट्या इथे आपल्याला करून घ्यायच्या आहे. भाज्या शिजते तोपर्यंत इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या होत्या. तर 2 शिमला मिरच्या इथे मी बारीक अशा कट करून घेतलेल्या. 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते सुद्धा मी इथे बारीक कट करून घेतलेले. 2 टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेले आणि अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतलेली. हे मी रेडीमेड घेतलेली आहे, तुम्ही घरी बनवून घेतली तरी चालेल. तर एवढ्या भाज्या ह्या नंतर सुद्धा आपल्याला लागणार आहेत. आता ज्या भाज्या आपण शिजत घातलेल्या होत्या एक 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे आणि भाज्या सुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे आणि जे पाणी आपण घातलेलं होतं ते सुद्धा परफेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित इथे आपल्या भाज्या शिजलेल्या आहे. अगदी सहज त्या चम्मचने स्मॅश होतात. तुम्ही तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा स्मॅश करू शकता. तर इथे भाज्या एकदम शिजलेल्या होत्या म्हणून मी चम्मचनेच मस्त अशा स्मॅश करून घेतलेल्या आहे. आता आपण पावभाजीसाठी फोडणी करून घेऊया. तर त्यासाठी इथे आपल्याला एक जाड बुडाचंच भांडं घ्यायचं. तर इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 पळी तेल घालायचं आणि 2 क्यूब इथे मी बटर घालते. असं फोडणीमध्ये बटर घातल्याने भाजीला मस्त अशी हॉटेलसारखी मार्केटसारखी चव येते. बटर हलकंसंच वितळल्यानंतर जे शिमला मिरची आपण कट करून घेतलेली आहे ते यामध्ये घालायची आणि बटरमध्ये मस्त अशी ती परतून घ्यायची. असं बटरमध्ये शिमला मिरची परतून घेतल्यानंतर पावभाजीला मस्त अशी चव येते. तर 1 ते 2 मिनिट मी शिमला मिरची मस्त अशी बटरमध्ये परतून घेतलेली. आता जे कांदे आपण इथे बारीक कट करून घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे. आता हे कांदे सुद्धा आपल्याला मस्त असे इथे परतून घ्यायचे आहे. कांदा इथे आपल्याला लालसर किंवा ब्राऊन कलर करायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट होईल इतपत इथे आपल्याला कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे. गॅस इथे मी कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवरतीच हे संपूर्ण साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी जी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा मस्त अशी कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 2 टोमॅटो इथे मी बारीक कट करून घेतलेले होते ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आणि टोमॅटो सुद्धा इथे आपल्याला मस्त असे मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर यावर मी झाकण ठेवते आणि 1 ते 1.5 मिनिट इथे मी एक वाफ काढून घेते, म्हणजे टोमॅटो छान असा आपला मऊसूत होईल. ते 1-2 मिनिट झालेले आहे. तर 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला टोमॅटोसुद्धा स्मॅश झालेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या चम्मचने किंवा मग स्मॅशरने सुद्धा तुम्ही हे साहित्य स्मॅश करू शकता. तर इथे मी चम्मचच्या सहाय्याने राहिलेला टोमॅटो मस्त असा स्मॅश करून घेते. तर छान इथे संपूर्ण साहित्य स्मॅश करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर इथे 1 चम्मच मी मिरची पावडर घालते.
सुरुवातीला सुद्धा मी 1 चम्मच मिरची पावडर घातलेलं, त्यामुळे इथे मी 1 चम्मचच घालते आणि 1 चम्मच इथे मी पावभाजी मसाला घेतलेला, 1 क्यूब इथे आपल्याला बटर घ्यायचं आणि ह्या बटरमध्ये हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता मस्त इथे आपले संपूर्ण मसाले मी इथे मिक्स करून घेतलेले आहे आणि 1 ते अर्धा मिनिट हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। सुरुवातीला सुद्धा भाज्यांमध्ये आपण मीठ आणि मिरची पावडर घातलेलं, त्याचनुसार तुम्ही यामध्ये मीठ आणि मिरची पावडर घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर परत हे इथे मी मिक्स करून घेतलेलं। आता इथे मी थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते आणि छान असं इथे मिक्स करून घेते। असं कसुरी मेथी घातल्याने भाजीला मस्त असा फ्लेवर येतो आणि भाजी मस्त अशी हॉटेलसारखी ढाब्यासारखी चवीला लागते। आता ज्या भाज्या आपण स्मॅश करून घेतलेल्या आहे त्या आपण यामध्ये घालूया आणि भाज्या घातल्यानंतर हे संपूर्ण भाजी आता आपल्याला मस्त अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता ही भाजी आपल्याला मस्त अशी मसाल्यामध्ये संपूर्ण मिक्स करून घ्यायची, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर छान असा भाजीला येईल। तर इथे मी संपूर्ण भाजी मस्त अशी मिक्स करून घेतलेली। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं। ते इथे मी जो कुकर होता तो विसळून थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि परत इथे मी हे मस्त असं मिक्स करून घेते। पाणी इथे आपल्याला थोडंसंच घालायचं, कारण ही भाजी घट्टसर असते, त्यामुळे पाणी इथे आपल्याला सांभाळून घालायचं आहे। तर थोडंसं यामध्ये मी पाणी घातलेलं, मस्त असं मिक्स करून घेतलेलं। तर अशा पद्धतीने इथे मी भाजी बनवून घेतलेली आहे, कारण ही भाजी थंड झाल्यानंतर परत घट्ट होते, म्हणून थोडीशी पातळसरच इथे आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे। आता भाजीला मस्त ढाब्यासारखी मार्केटसारखी चव यावी म्हणून यावर वरून मी थोडंसं परत 1 चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आणि 1 क्यूब यावर मी बटर घालते आणि मस्त असं मिक्स करून घेते। तर आता ही भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे। आता याला 1 ते 2 मिनिट आपल्याला एक वाफ काढून घ्यायची। तर यावर मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट हे भाजी मी इथे एक वाफ काढून घेते। एक वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपली चवदार चमचमीत हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे। कलर सुद्धा फार असा सुरेख आलेला आहे। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत इथे मी मिक्स करून घेते। तर मस्त ढाबा स्टाईल हॉटेलसारखी घरच्या घरी आपली अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात आपली मस्त अशी पावभाजी तयार होते। आता यासोबत मसाला पाव बनवून घेऊया। तिथे मी एक पॅन किंवा मग एखादा तवा घ्यायचा, त्यावर मी थोडंसं बटर घालते, थोडंसं यावर आपल्याला मिरची पावडर घालायचं आहे, थोडंसं यावर मी पावभाजी मसाला घालते आणि जी पावभाजी आपण बनवून घेतलेली ती आपल्याला यावर घालायची आहे। त्यानंतर थोडंसं कोथिंबीर बारीक कट करून मी घेतलेला होता तो यामध्ये मी घालते आणि मस्त इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी पाव घेतलेले आहे, ते मध्ये असे मी कट करून घेतलेले आणि हे पावसुद्धा आपल्याला यामध्ये असे परतून घ्यायचे आहे। अलटून पलटून मी हे मस्त इथे मसाला पाव बनवून घेतलेले आहे। तुम्हाला जर मसाला पाव आवडत नसेल तर तुम्ही फक्त बटर घालून सुद्धा पाव हे असे छान फ्राय करून घेऊ शकता। तर इथे मी मसाला पाव बनवून घेतलेले आहे। तर मस्त इथे आपले चमचमीत पावभाजी आणि त्यासोबत खाणारे मस्त असे चवदार मसाला पाव सुद्धा तयार झालेले आहे। इथे मी जेवढं पण तुम्हाला पावभाजीचं प्रमाण सांगितलेलं आहे, ही भाजी 8 ते 10 लोकांना व्यवस्थित पुरते। जर तुमच्याकडे पाहुणे आलेत किंवा मग घरच्या घरी काहीतरी हॉटेलसारखं चमचमीत खायची इच्छा झाली तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। ही भाजी जर तुम्ही घरी बनवून खाल्ली तर तुम्ही कधीच हॉटेलमधून ही भाजी कधीच घरी आणणार नाही किंवा हॉटेलला कधीच खायला जाणार नाही, एवढी ही भाजी चवदार चमचमीत होते। त्यानंतर इथे मी भाजी सर्विंग करून घेतलेली, यावर थोडंसं आपल्याला बटर घालायचं, थोडीशी यावर मी कोथिंबीर घालते, मस्त असं लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि या पावभाजी सोबत आपण मस्त असे मसाला पाव सुद्धा बनवलेला आहे। तर चमचमीत पावभाजी आणि मसाला पाव आपली इथे तयार झालेला आहे। अगदी घरच्या घरी हॉटेलसारखा पदार्थ जर बनत असेल तर मस्त। तर अशा पद्धतीने पावभाजी एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।